इथे इथे हे गिटारसाठी उंच आहे. गिटार गिटार हे उंच याच्यासाठी गिटार वाजवण्यासाठी, उच्चास उच्चासनावर बसण्यासाठी नाही, गिटारसाठी ते. हा, ते मग आपण म्हणत होतो ना ते म्हणजे मी उंच तुझ्यापेक्षा उंच दिसण्यासाठी नाही बसलेलो. गिटार वाजवण्याचा स्टूल आहे तो. ते आपल्या देशामध्ये मग ते आपण बोलत होतो की महान व्यक्ती जे असतात, महान मोठ्या, त्यांची स्तुती करणे किंवा त्यांची नकल करणे आणि वर्षानुवर्षे किंवा त्यांचा अभ्यास करणे फार पडतो. याच्यात वर्षानुवर्षे आपण त्याच्यात वेळ घालवतो. महान व्यक्तीची स्तुती करणे किंवा त्याचं नाव जपत राहण्याने मोठं नाही होणार आपण, हे फार उशिरा लक्षात आलं माझ्या. आपलं स्वतःचं मोठं होणं हा एक वेगळाच विषय आहे. तो हे बघा, महान व्यक्तीची स्तुती, आम्ही आपण मोठ्या मोठ्या लोकांच्या साहित्यात रिसर्च पण करतो. आपण स्वतः मोठं म्हणजे खूप लोक डोकं खाऊन राहिले याच्यात की भारत देश एवढं सगळं महान आहे आपल्याकडे. आपल्या लोकांना नावं ठेवतो, म्हणजे एकमेकांना तर आपण नावं ठेवतो. मग ते माझ्या असं लक्षात, आपण एक तर मोठ्या माणसाची स्तुती करतो किंवा निंदा करतो. म्हणजे दोन प्रकारचे लोक असतात. काही लोक त्याला खूप महान म्हणतात, ऑन द कॉन्ट्ररी काही लोक त्याला शिव्या पण घालतात महान व्यक्तींना. हे काय आहे? असं विचित्र देश आहे. आणि त्याच्यामुळे मनुष्य, आपला भारतीय मनुष्य हा महान आहे की नाही, म्हणून लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला महत्व आहे. एकच महान व्यक्ती कोणीतरी, एक झाशीची राणी झाली, सर्व स्त्रिया स्वतःला झाशीची राणी समजायला, असं नाही चालणार. काही देशांमध्ये प्रत्येक व्यक्ती सिटीजन महान कसा होईल अशी काहीतरी शिक्षण पद्धती असावी. हे फार उशिरा लक्षात आल्याने काही वेळ खूप आहे जातो. आपलं स्वतःचं महान होणं, काही लोकांना आत बघा ते असेल बहुतेक. आपल्या हात काहीतरी असलं पाहिजे ना. बाहेर तर खूप महान व्यक्ती आहेत, म्हणजे आपले इथे साधू संत महान आहेत, सगळेच महान आहेत. आणि मग त्यांची स्तुती, आरती, नामजप ते वाईट नाही, पण तेच करत राहणं. आणि म्हणतो ना की देव तर आपल्या आत पण आहे ना, मग सगळीकडेच आहे. तर देव तर फारच महान आहे, तेवढं महान तर कोणी होणारच नाही. आणि ते ॲस्ट्रॅक्ट म्हणजे त्याला कल्पना आहे ती फार मोठी, जी शक्ती आहे. प्रश्न तो नाही, ते सर्वसामान्य मनुष्य मोठा कसा महान म्हणजे आपलं मोठे पण कसं सिद्ध करता येईल हे इतकं सोपे नाही. कारण आता ते आमच्या चाय पे चिंतन आणि चाय पे चर्चेचा विषय राहणार आहे 1-2 दिवसांनी. इथे नाही की मोठ्या माणसांची स्तुती. तुम्ही बघा, आपल्याकडे जयंत्या, पुण्यतिथ्या मोठ्या माणसांच्या असतात. ते एक फेस्टिवल म्हणून किंवा एक एन्जॉयमेंटसाठी ते आवश्यकही आहे, म्हणजे आनंदासाठी म्हणा तुम्ही, किंवा त्यांची आठवण आपण ठेवली पाहिजे. पण जप करत राहणं, जिंदाबाद, आणि काही लोक त्याला त्याच व्यक्तीला मुर्दाबाद पण म्हणतात. विचित्र देश आहे. म्हणजे अगदी ते महात्मा गांधीचे उदाहरण घेता येईल की महान व्यक्तींची एकतरच निंदा करणे किंवा स्तुती करणे किंवा नामजप करणे, आपलं महान होण्याकडे दुर्लक्ष होतं की काय त्या गडबडीत. असं मला फार मी पण महान झालो पाहिजे ना. असं म्हणतात बाबा, डेमोक्रेसीत प्रत्येकाला संधी आहे आता आपल्या देशात. इथे डिक्टेटरशिप नाही राहिली ना आता, त्यामुळे राज्यामध्ये एकच राजाच महान व्हायचा, मग बाकी जनता बिचारी काय सर्वसामान्य राहायची. लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाला मोठं होण्याची संधी आहे असं म्हणतात. तर ते फार चांगलं आहे मग आपल्या देशात. मग मला पण मोठं, म्हणजे मला पण प्राईम मिनिस्टर होता येतो. आलं एवढं आहे ना. म्हणजे काय म्हणतात त्याला, इलिजिबल, म्हणजे अगदी मूर्ख, म्हणजे अशिक्षित लोक पण फॉर्म भरू शकतात आपल्याकडे. ते आता चांगलं की वाईट मला माहीत नाही, पण प्रत्येक माणसाने स्वतः महान होणं हा माझ्याकडे दुर्लक्षच होतं वाटते. मी महान म्हणण्याचं राहून गेलो. म्हणजे मी पण पुस्तक वाचत, म्हणजे महान होणे आपल्या स्वतःचं जर बाजूला राहत असेल तर मग ते जुने महान लोकांची स्तुती किंवा निंदा करणं फार वेळ जाईल. बरं, आयुष्य जिंदगी बार बार नाही मिळते, एकदाच मिळतं ना. तर हे हा तर चिंतेचा विषय आहे. चिंतनापेक्षा मी आता कोल्ड कॉफी आणतो. धन्यवाद.